नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात झालेली आहे। सकाळचे वाजले 12:30। सकाळचं सर्व काम जे आवरून आहे ते झालेलं आहे, कारण आज थोडासा वेळ लागतो, कारण की हे वॉश करायचं म्हटलं की थोडासा वेळ देऊन काम करावं लागतं। आणि आज मी वॉशिंग मशीन लावली होती, कारण की केस वगैरे धुवायचं म्हटलं ना त्यामध्ये जास्त वेळ जातो आणि कधी कधी राम सुद्धा कोऑपरेट करत नाही बाकीच्या कामांमध्ये, कारण की कधी कधी रडतो, त्यामुळे थोडंसं त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं। तर मशीन आता लावलेली आहे, 2 लोड लावणार आहे, कारण की रामचं जे ब्लँकेट वगैरे आहे ना ते पण मला वॉश करायचे सोबत। त्यासोबतच आज एक ब्लाऊज पण शिवणार आहे आणि एक वेगळा असा व्हिडिओ सुद्धा शूट करायचा आहे मला, तर ते सुद्धा करते। जो ब्लाऊज मला शिवायचा होता ना तर तो मी सोबतच घेऊन बसले। तर हा ब्लाऊज आहे आणि डिझायनर, त्यामुळे थोडासा वेळ लागेल। स्लीव्हजला नाही पण बॅक साईडला डिझाईन आहे। त्यासोबतच दुसरे जे 2 ब्लाऊज आहे त्यांचं कटिंग करणार आहे आणि बाकीचं राहिलेलं काम करील। सोबतच तो व्हिडिओ सुद्धा शूट करायला थोडा जास्त वेळ लागेल, पण त्यासाठी राम झोपला पाहिजे, कारण रामचा आवाज जर आला ना तर व्हिडिओमध्ये खूप प्रॉब्लेम होतो। कधी कधी खूप साऱ्या क्लिप्स डिलीट करावं लागतात, परत रिक्रिएट करा, यामध्ये बराचसा वेळ जातो। त्यासोबतच तुळशीबागमधून जो मी टॉप आणला होता ना तो मी आज वेअर केलाय। फिटिंग वगैरे नाही केली, फक्त व्हिडिओसाठी घातलाय। त्यानंतर मग मी रिमूव्ह करून टाकेल आणि त्यानंतर धुवून छान अशी त्याला फिटिंग करेन प्रॉपर आणि त्यानंतर मग वेअर करेल। आणि त्यासोबतच प्लाझो पॅन्ट पण आणली होती जी की व्हाईट कलरची होती, पण ती खूप जास्त टाईट होती। आय थिंक साईज नव्हती त्याच्यामध्ये, फ्री साईजच होत्या सगळ्या, पण लेट्स सी आता, नाही तर मग माझ्या बहिणीला वगैरे देऊन टाकेल, कारण की ती तर माझ्या कामाची काही नाही। एवढं टाईट म्हणजे जास्त मला फिटिंग मधले कपडे आवडत नाही, थोडंसं लूज असलं की आवडतं। प्लँकीस दे, प्लँकीस दे बरं मम्माला। हां छान। नोच कुठे तुझी, नोच कुठे आहे? नोच झाली झाली, बरं बाय बाय कर, चल मग चला बाय बाय कर। तर आपला हा जो चॅनल आहे ना मॉमी ऑफ रामीम पुणे, यासोबतच मी अजून एक चॅनल ओपन केलाय ज्याचं नाव आहे स्टिच विथ अश्विनी। तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा नाव दिसत असेल, कारण की होतं काय, जो काही आपला हा चॅनल आहे ना त्यावरती मी डेली लाईफस्टाईल माझी अपलोड करत असते, म्हणजे डेलीचं मी काय काम करते काय नाही ते, आणि त्यासोबतच स्टिचिंगचं सुद्धा अपलोड करत होते, पण खूप जास्त मिक्स कॉन्टेंट होते। त्यामुळे आता ह्या चॅनलच्या वरती जे काही स्टिचिंगचं असेल ना ते नाही अपलोड करणार। जो आपला स्टिच विथ अश्विनी आहे ना त्या चॅनलवरती स्टिचिंगच्या रिलेटेड सर्व व्हिडिओ मी अपलोड करत जाईल, जेणेकरून की कॉन्टेंट पाहणाऱ्याला सुद्धा लक्षात येईल की व्लॉगिंगचा चॅनल कोणता आहे आणि स्टिचिंगच्या रिलेटेड चॅनल कोणता आहे। काय मम्मा बोलती ना, शांत बस थोड्या वेळ। कधी कधी ना राम खूप जास्त त्रास देतो आणि सकाळपासून मला इतकं इरिटेट करून ठेवलंय ना, अक्षरशः मला म्हणजे वैताग आला आणि खूप चिड येते त्याच्यावर। पण आता काय करणार, खवळला तर लगेच रडायला लागतो, रुसतो पण, त्याच्यामुळे खूप जास्त सांभाळणं लहान मुलाला खूप अवघड आहे। जसा राम लहान होता ना तसा मला एकटीला सांभाळायचं म्हटलं ना खूप कंटाळा येतो। गावाला गेलो ना थोडंसं बरं पडतं, कारण की बाकीचे लोक पण असतात पाहायला। तर असो, काय खाऊ खाल्ला तू आज? लापशी खाल्ली? सकाळी नाश्त्यासाठी ना मी लापशी बनवली होती, यांना टिफिनसाठी यांना आळूची वडी दिलेली, त्यातीलच मी आता एक्स्ट्राच्या चपात्या वगैरे बनवून ठेवल्या, जेणेकरून की दुपारी काही प्रॉब्लेम नको। हाताची घडी, हाताची घडी, हा तोंडावर, नाकात बोट नाही तोंडावर बोट। हा तर चला आता पटकन स्टिचिंगला बसते, व्हिडिओ पण एडिट करते आणि अजून एक व्हिडिओ मला क्रिएट पण करायचा आहे। तर नंतर नेक्स्ट कसं रुटीन होते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते। तर चला, दुसऱ्या चॅनलबद्दल तुम्हाला कळालंच असेल, जर तुम्हाला स्टिचिंगचा आवड असेल तर नक्कीच तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। अदरवाईज तुम्ही आपले हे जे लाईफस्टाईलचे व्लॉग आहेत ते पाहिले तरी चालेल, कारण की स्टिचिंगमध्ये सगळ्यांनाच रस असेल असं नाही। आता जे मी चॅनल ओपन केलं होतं त्याबद्दल तर इन्फॉर्मेशन दिली, त्यानंतर रामला झोपवलं आणि आता स्टिचिंगच्या कामाला बसले होते। पण त्याआधी ना मी मार्केटमध्ये सुद्धा गेले होते, कारण की भाजीसुद्धा मला घ्यायची होती, ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते। अशी सर्वच कामं सोबत म्हणलं ना खूप जास्त धांदल उडते, कधी कधी कामाचं नियोजनसुद्धा करावं लागतं। सुरुवातीला तर मी टाईम टेबल बनवून त्यानुसारच काम करत होते, पण आता ते नोट करायला सुद्धा मला वेळ भेटत नाही। आता कधी कधी खूप जास्त काम असलं की मी ते करते,
पण आता बहुधा तरी ते काही पॉसिबल होत नाही. 1-2 कामं जी आहेत ती मी अशीच कॅलेंडरवरती लिहून ठेवते आणि त्यानुसार काम करते, नाहीतर ते सुद्धा स्किपच होतं. आता कामाचा लोड मला असं वाटलं की दिवाळीच्या वेळेसच जास्त होता, त्यानंतर काही कमी होईल, पण तसं काही झालं नाही. जसं रेग्युलर माझं चालू होतं तसंच आहे. आता एक हेल्प घेण्याची मी विचार करते की कोणाची तरी हेल्प घेऊयात, कारण की एवढं सगळं काम एकीने करायचं म्हटलं ना होत नाही, कारण की डेली व्हिडिओसुद्धा मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असतो. त्यानंतर घरातलं सर्व काम, स्वयंपाक, राम आणि माझं स्वतःचं काही काम असेल, हे सर्व गोष्टी मी एकटीने करायचं म्हटलं ना मला कधी कधी खूप जास्त बर्डन येतं. झोपायला जरी गेलं ना तरीसुद्धा उद्या काय करायचं हे माझ्या डोक्यामध्ये विचार चालू असतो. त्यासाठी म्हटलं की बटन वगैरे बसवायचं झालं किंवा हातशिलाई वगैरे करायचं असेल किंवा जो ब्लाऊज मला शिवायचा असेल त्यावरती जर काही टिप वगैरे करायचं असेल तर यासाठी कोणाची तरी मदत घेऊया, जेणेकरून की मला सुद्धा हेल्प होईल. तर आता फक्त स्टिचिंग वगैरे नाही तर यासोबत माझा क्लाससुद्धा असतो आणि क्लासचं मी तसं व्हिडिओमध्ये काही दाखवत नाही, कारण की जे कोणी माझ्याकडे क्लासला आहेत ते कम्फर्टेबल नसतात, त्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही किंवा त्याबद्दलसुद्धा काही बोलत नाही. जेव्हा त्यांना कम्फर्टेबल वाटेल किंवा मला ज्यावेळेस असं वाटेल की शेअर करूयात त्यावेळेस मी शेअर करेल, पण तोपर्यंत असंच आपलं जे काही बेसिक रुटीन आहे तेच मी तुम्हाला दाखवेल. जेव्हा ते क्लासला येतात तर 2 तास मला त्यांनाच द्यावं लागतात, त्यावेळेस मग मी माझं असं काही एक्स्ट्राचं काम करत बसत नाही. हुक वगैरे लावायचं असेल तर ते करत बसते किंवा बाकीचं जर काही कटिंग वगैरे करायचं असेल ते करते. त्यांना त्यांचं काम समजावून सांगते आणि त्यानंतर माझं काम घेते. तर असं डेलीचं बिझी शेड्यूल आहे. आता पाहूयात, जसं पॉसिबल होईल तशीच मी कामं घेते. दिवसाला 1 ते 2च ब्लाऊज शिवते, जसं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. कधी कधी ना खूप जास्त वाईट अनुभव येतो. जर तुम्ही शिवणकाम करत असाल तर तुम्ही ही काळजी नक्की घ्या. जेव्हा दिवाळीच्या वेळेस मी अर्जंट ब्लाऊज घेत होते, आय नो की त्यावेळेस मी अर्जंट ब्लाऊज घ्यायचे, पण असं म्हणजे डिरेक्टली जर कस्टमर आलं तर ते कधी कधी बोलायचे की पैसे नाहीत असे वगैरे, नंतर देईल. तर मी सुद्धा ट्रस्ट ठेवायची आणि दिवाळीच्या वेळेस असं होतं की आपल्याला अर्जंट ब्लाऊज पाहिजे असतात, त्यामुळे कस्टमर बोर्ड वगैरे जरी खाली पाहिलं तरी लगेच वरती येतात आणि आल्यानंतर सांगतात की अर्जंट ब्लाऊज पाहिजे, इथे राहतो तिथे. असं एक कस्टमर माझ्याकडे आलं होतं, तर त्यांच्या सासूबाईंचा आणि त्यांचा ब्लाऊज होता, दोघींचाही कटोरीच ब्लाऊज होता. तर सुरुवातीला त्या म्हटल्या की माझा प्रिन्सेस शिवा आणि माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांचा कटोरी शिवा. तर मी म्हटलं ठीक आहे, आणि एकच साडी होती पिकोफॉलसाठी, त्यांचं मी काम अर्जंट करून घेतलं. सर्व मिळून त्यांचं आय थिंक 560 रुपये झाले होते, नॉट वगैरे असं बाकीचं काहीतरी होतं. आणि ब्लाऊज न्यायला आल्या त्यावेळेस म्हटलं की माझ्या मिस्टरांना सांगून तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करेल. आणि घरी गेल्यानंतर ज्यावेळेस मी त्यांचा फोन वगैरे ट्राय केला, म्हणजे त्या दिवशी नाही नेक्स्ट डेला, तर त्यांचा फोनच लागत नव्हता. म्हणजे त्यांनी माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकलेला होता हे माझ्या लक्षात आलं. मी बऱ्याच वेळा त्यांना कॉल करण्याचा ट्राय केला, पण अजूनसुद्धा काही त्यांचा कॉल लागत नाही. आणि माझ्या ज्या मेसेज मी त्यांना केलेला आहे व्हॉट्सअपला त्यालासुद्धा त्या मला रिप्लाय देत नाही. तर असं होतं कधी कधी शिवणकाम जर तुम्ही करत असाल तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. जर ओळखीचं कस्टमर नसेल तर लगेचच त्यांना जी काही तुमची पावती असेल पेमेंटची ती करून द्या आणि त्यानंतरच त्यांच्याकडून घ्या. तर असा एक वाईट अनुभव माझ्यासोबत घडलेला आहे, त्यामुळे तुम्हाला मी सावधान करते जे कोणी स्टिचिंगचं काम करत असेल. बऱ्याचदा असे वाईट अनुभव येतात, जसे येतील तसे मी तुमच्यावर शेअर करेल. पण आता मी खूप जास्त यामध्ये सतर्क झालेले आहे. ज्यावेळेस कस्टमर माझ्याकडे येईल आणि जर थोडेसे जवळचे संबंध असेल तरच मी त्यांना पैशासाठी ऐकते, नाही तर तसं देत नाही. ब्लाऊज जोपर्यंत ते पेमेंट रिलीज करत नाही तोपर्यंत. तर असो, आय थिंक हे शेअर करायचं राहिलं होतं, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर केलं. त्यानंतर आता इथं जो मी ब्लाऊज शिवत होते त्याला इतके जास्त स्टोन होते आणि त्यात प्रिन्सेस कट ब्लाऊज होता विदाऊट योगपट्टीवाला. त्यामुळे तर मला असं वाटायचं की मशीनवरती शिवायला गेल्यानंतर निडल तुटू नये म्हणजे झालं, कारण की निडल तुटली ना दुसरी निडल जर फिक्स करायचं म्हटलं ना त्यामध्ये इतका वेळ जातो आणि खूप इरिटेटिंग वाटतं. आता हा ब्लाऊज जर प्रिन्सेस कट होता आणि फक्त स्लीव्जला डिझाईन होती, पाठीमागे गळ्याला वगैरे काही डिझाईन नव्हती, 1.5 तास चालून धरायचा, पण इतकं जास्त मला स्टोन रिमूव्ह करावे लागले. आणि त्यानंतर आता इथे मी स्टिचिंग करून घेतलं. फिनिशिंगचा तसा काहीही प्रॉब्लेम येत नाही जरी स्टोन वगैरे असेल, तुमचा हात जर बसलेला असेल तर पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या फिनिशिंगसुद्धा लक्षात येत असेल. आता जे काही बॅक साईड आणि फ्रंट साईड होती ती मी तयार करून घेतली. आणि त्यानंतर आता स्लीवचा पॅटर्न बनवायचा होता. स्लीव्ज एकदम ट्रेंडिंग त्यांना शिवून पाहिजे होती. फुगाबाईचाच हा एक प्रकार आहे, त्याला कटिंग थोडंसं वेगळं करावं लागतं, ते केलं. पण ब्लाऊजचा कपडा खूप कमी पडत होता, त्यामुळे जसं ॲडजस्ट होईल तसं मी करण्याचा प्रयत्न केला. कारण की कस्टमरला जर त्यांच्या आवडीनुसार पॅटर्न वगैरे नाही दिलं तर ते सुद्धा नाराज होतात. त्यामुळे जसं मला जमेल आणि ब्लाऊजमध्ये जेवढा कपडा असेल त्यामध्ये मी ॲडजस्ट करते. तर अशा प्रकारे छान असा ब्लाऊजचा पॅटर्न झाला होता. तर आता हा ब्लाऊज शिवून झाला, त्यानंतर आता याला हुक वगैरे बसवायचं, हेच माझं डेलीचं काम असतं. शक्यतो तरी हुक मी संध्याकाळच्या वेळेस बसवते. आता जर यूट्यूबचं वगैरे किंवा घरातलं थोडंसं कमी लोड असला तर माझे ब्लाऊज 4 ते 5 मी दिवसाला शिवलेच असते. आणि मला असं वाटलेलं पण नव्हतं की ज्यावेळेस मी स्टिचिंगचं काम करेल त्यावेळेस माझ्याकडे एवढं काम येईल.
पण बोर्ड लावला आणि त्यानंतर काम सर्वांना आवडलं ना, कस्टमर कुठेही जात नाही, तुमच्याकडेच येतं, हे माझ्या अगदी लक्षात आलं. आणि त्यानंतर तुमची माउथ पब्लिसिटी म्हणा, तुमचा स्वभाव म्हणा, यावरती सुद्धा खूप जास्त गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे मी जास्तीत जास्त लक्ष देते की कस्टमरसोबतसुद्धा आपण चांगलं म्हणजे फ्रँकली राहिलं पाहिजे. एकदमच त्यांना अडून नडून नाही पाहिजे कधी की एवढं चार्जेस तेवढे चार्जेस, थोडंफार अलीकपलीकडं सुद्धा करावं लागतं. जवळचे काही रिलेशन असेल तर मी ऑलरेडीच कमी सांगते. तर असं आहे. तर आता ब्लाऊजचं काम झालं आणि त्यानंतर राम उठला होता, तर त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करावा लागतो. डेली जर मी सारखं स्टिचिंगचं काम घेतलं ना, मग कधी कधी तो खूप जास्त त्रास देतो, कारण की इरिटेटसुद्धा होतो. त्याला असं वाटतं की सारखंच काय मशीनवरती बसायचं, कधी बोलत नाही काय नाही, म्हणजे असं त्याच्या मनामध्ये वाटत असेल असं मला वाटतं. त्यामुळे थोडंसं उठल्यानंतर त्याचे थोडेसे लाड पुरवणं, त्याला खाऊ पिऊ घालणं. आता किती मला ब्लाऊजचा जरी लोड असला तरी त्याच्या खाण्याकडे मी अजिबात दुर्लक्ष करत नाही, कारण की त्याची तब्येत जी आहे ना ती एवढी म्हणजे चांगली नाही, म्हणजे थोडासा किरकोळ आहे. त्यामुळे मी थोडंसं जास्त लक्ष घालते. त्याचे कपडे वगैरे चेंज केले आणि संध्याकाळच्या वेळेस मी सुद्धा कपडे चेंज करून घेते, कारण की दिवसभर शिलाई काम करून कपड्यांना धागे दोरे सारखे चिकटत असतात. त्यामुळे कपडे चेंज केले ना थोडंसं बरं वाटतं. आणि स्वयंपाक करताना मग ते धागे दोरे दिसले ना, स्वयंपाक करायची इच्छा होत नाही. त्यासाठी कपडे वगैरे चेंज करून, हातपाय तोंड वगैरे छान धुवून मगच मी पुढचं जे काही काम असेल ते करायला घेते. आता दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्यामुळे नेहमीप्रमाणे आम्ही मंदिरात गेलो होतो. मागचे 2 गुरुवार काही मंदिरात जायला भेटलं नाही. एकदा दिवाळी आलेली आणि नंतर असं काही उपर खाली झालं ना काम, तर मग जायचं राहतं. तर म्हटलं चला मंदिरात जाऊन येऊयात. तर मंदिरात गेलो, छान पॉझिटिव्ह वाटत होतं. मंदिरात गेलं ना एक वेगळीच एनर्जी येते आहे. आत्ता ना शिवणकामला बसायच्या आधी मला अचानक आठवलं की काय काय पाहू देऊ, पाहू खायचं तुला. तर म्हटलं पहिल्यांदा भाजीला वगैरे घेऊन येऊयात. आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे मला आणायचं होतं दूध, कारण की रात्री जे आम्ही ज्यांच्याकडे दूध लावलेलं आहे ना ते आलेच नाही रात्री, का अचानक माहीत नाही. 8:30-9 पर्यंत येतात पण रात्री आले नाही. तर म्हटलं सुरुवातीला रामसाठी पहिलं दूध लागेल. दूध आणलं आणि त्यानंतर सोबत पावसुद्धा घेऊन आले. चहा पाव बनवते आता. चहा पाव खूप माझा आवडीचा ब्रेकफास्ट आहे, खूप आवडतं मला चहा पाव. आणि गावाकडे सुद्धा चहा खारी, चहा टोस्ट, चहा पाव असंच बनवतात. तरी ते भाजीला वगैरे घेऊन आले. त्यानंतर आता हे निवडून ठेवते. अजून बाकीचं जर काही काम असेल तर ते पण पाहावं लागेल, कारण की ब्लाऊज बरंच काम येऊन पडलं आणि काम थोडंसं कमी केलं. दिवसाला फक्त 1 किंवा 2च ब्लाऊज होतात मोस्टली, कारण की यूट्यूब आणि राम, परत घर, परत त्यासोबत ब्लाऊजचं हे सर्व एकत्र करायचं म्हटलं ना तर एवढं ॲडजस्ट होत नाही. आणि संध्याकाळी मी आता जास्त जागत नाही, कारण की पाठीमागच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस जेव्हा जागले आणि बाकीचं काम केलं त्यावेळेस मला खूप जास्त त्रास झाला होता आणि आजारी पण पडले होते. तर म्हटलं आता थोडासा कमीच लोड घ्यायचा, नाही काही तर 1 शिवायचा किंवा 2 शिवायचा असं. आता दुपारच्या जेवणामध्ये ना मी मेथीच निवडून ठेवते, कारण की मेथीची भाजी पटकन होईल. निवडायला थोडासा वेळ जातो पण होती पटकन. बाकीचं तर टोमॅटो, त्यानंतर काकडी, वांगी, काही कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व आणते मी. म्हणजे जे जे मोस्टली ज्या भाज्या आवडतात ना त्याच घेऊन येते, कारण की त्याचं म्हणजे आवडीची भाजी असल्यावर खायला पण चांगलं वाटतं. तसं तर जी काही भाजी आणायची आहे ती मी आठवड्याची एकदाच आणते. इथे मंगळवारचा खूप मोठं मार्केट असतं, तिथे जातो. पण आता यांना पण वेळ नसतो आणि माझ्या ब्लाऊजमुळे तर मला वेळच भेटत नाही. कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी जाता येत नाही, कारण की कधी कधी अर्जंट काम आलं ना पूर्ण दिवस मला त्यामध्येच जातो. आणि अर्जंट काम जर त्यामध्ये काही डिझाईन वगैरे असेल तर मग खूपच जास्त जातो. आता हा जो ब्लाऊज होता ना याची म्हणजे डिझाईन बॅकनेकला पण डिझाईन होती आणि ब्लाऊजचं जे काही स्लीव्ज आहे ना त्यालासुद्धा डिझाईन होती. त्यामुळे खूप जास्त वेळ गेला. संध्याकाळी 11-11:30 मी हा ब्लाऊज घेतला होता. सकाळी शिवायला बसले होते पण सारखं उठबस करावं लागतं, कारण मी ज्यावेळेस शिवण कामाला बसतं ना त्यावेळेस कोण ना कोण कस्टमर येत असतं, तर त्यांचं काम घ्यायचं, त्यानंतर काय असेल त्यांना मी समजून सांगायचं, यामध्ये बराच वेळ जातो. तर असं असतं माझं दिवसाचं बिझी शेड्यूल. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.